हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवून घेत आहोत भरली वांगे. छान बाजारातून वांगे मस्त फ्रेश भेटली होती. चला तर मग करू आपण. त्यामध्ये 4-5 पाण्याने वांगे धुवून घ्यायचे आणि त्यानंतर त्यात ते काटे आणि त्याचे देठ, लांब जे देठ असतात ना वरचे, ते काढून टाकायचे. काटे पण काढायचे कारण की खाताना आपल्याला लागू शकतील, तोंडामध्ये टोचतील. आणि त्यानंतर असे मधून कट करून घ्यायचे. 4 भाग करायचे आणि बघायचं मध्ये स्वच्छ आहे का नाही, का किडा वगैरे असेल तर वांगे बाजूला ठेवायचे. त्यानंतर आपण ते पाण्यात टाकायचे. पाण्यामध्ये मीठसुद्धा टाकायचं. मी मीठ टाकत आहे कारण की मिठाने वांगे काळे पडत नाही आणि त्याच्यातले स्वच्छ पण होतात ते व्यवस्थित. चला तर मग आपले झाले आहे सगळे वांगे कट करून. 2-3 पाण्याने परत धुवून घ्यायचे आपल्याला हे वांगे. चला तर मग आपण कढई ठेवली आहे. खूप कमी तेलामध्ये ही रेसिपी होते आणि त्याला पाणी पण आपलं तेल पण छानपैकी सुटते शेंगदाण्याची कूट असल्यामुळे. आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेतले आहे. त्यानंतर आपण वांग्यांमध्ये थोडे थोडे मीठ भरणार आहोत. हे बघा, अशी भरायची. एकदम थोडं मीठ भरायचं, जास्त नाही, नाही तर खारट होतील. असे करून आपण भरले आहेत. त्यानंतर आपण तेल गरम झालं आहे, तेलामध्ये आपण हे एक एक वांगे फ्राय करून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवून एक 2-3 मिनटं वाफवून घेणार आहोत वांग्यांना. छान वाफवले जातात. चला तर मग तोपर्यंत आपण याचे शेंगदाणे आणि लसूण, हळद, लाल तिखट आणि काळा मसाला हे आपण टाकून घेत आहोत आणि कोथिंबीर टाकणार आहोत वाटणला. आता आपले वांगे छान फ्राय झालेले आहेत. हे बघा किती मस्त झालेले आहेत. त्याला थोडं चाकूच्या साहाय्याने कट करून बघायचं, झाले असेल तर ओके, रेडी आहे तर आपले वांगे. आता आपण त्याला छानपैकी भरून घेणार आहोत. आता आपण वांगे कढईतून डिशमध्ये काढले आहेत. थंड होऊ द्यायचे थोडा वेळ. त्यानंतर एका बाउलमध्ये आपण ते वाटण काढलेलं आहे, त्यामध्ये मीठ टाकणार आहोत. आपण थोडं मीठ टाकायचं कारण की आपण वांग्यांमध्ये मीठ भरलेले आहे. एकदम छान झालेले आहेत. चला तर मग आपण वांग्यामध्ये ते भरू. सारण वाटण जे आपल्याला म्हणतात आपल्याकडे, ते आपण त्याला म्हणूयात. असं दोघांच्या मध्ये घ्यायचं, भरायचं आणि थोडं दाबायचे ते असे, म्हणजे ते बाहेर त्याचा मसाला निघत नाही. मस्तपैकी भरायचे. चाललेले आपले सगळे. आता मी तीच कढई यूज केली आहे कारण की ऑल थोडं त्याच्यामध्ये तेल होतं म्हणून. आता आपण हे वांगे असे एक एक करून टाकून घेणार आहोत. छान कवळी असल्यामुळे वांगे लगेच शिजले पण आणि लगेच छान झाले पण तयार.
थोडासा मसाला भरून टाकणार आहोत आपण. छान फ्राय करायचं त्याला मस्त. नंतर तो उरलेला मसाला पण मी त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. थोडा मसाला ॲड केला मी. खूप छान लागते, मुलांना खूप आवडते. माझ्या टिफिनला मी मुलांना हेच वांग्याची भाजी करून देते अशी. थोडं पाणी टाकलं आहे त्याच्यामध्ये. हे बघा किती छान झालं आहे. चला तर मग आपली रेसिपी तयार आहे सर्व करायला. एका छोट्या बाउलमध्ये आपण ते काढून घेणार आहोत. खूप छान झाली आहे भाजी. आवडली असल्यास शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि कशी वाटली ते मला कमेंटवरून कळवा. खूप छान झाली आहे. कमी तेलामध्ये होणारी वांग्याची भाजी, मसाला वांगी. चला तर मग चला बाय.